मंडळी सोलापूर आणि मनोरमा साहित्य परिषद शाखा पुणे पश्चिम सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मनोरमा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 2024 ची घोषणा नुकतीच पत्रकार परिषदेमध्ये मनोरमा परिवाराचे सर्व आदरणीय श्रीकांतजी मोरे यांनी नुकतीच केली आहे आणि याच निमित्ताने या पुरस्काराच्या माध्यमातून अनेक साहित्यिकांना गौरवण्यात येणार आहे। याचबरोबर अस्मिता विजनच्या संपादिका सौ अस्मिताताई गायकवाड यांना लोकमत अचीव्हर सखी ग्लोबल अवॉर्डने सन्मानित केल्याबद्दल त्यांचाही विशेष असा सत्कार या निमित्ताने करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। मनोरमा साहित्य मंडळी सोलापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पश्चिम मनोरमा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मनोरमा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 2024 चे आयोजन करण्यात आले। या निमित्त विविध मान्यवर साहित्यिकांच्या पुरस्काराची घोषणा मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा श्रीकांतजी मोरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। यावेळी अस्मिता विजनच्या संपादिका अस्मिताताई गायकवाड यांना लोकमत सखी अचीव्हर्स ग्लोबल अवॉर्ड हा इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलंय। यंदाचे मनोरमा साहित्य मंडळाचे राज्यस्तरीय पुरस्कार 2024 हे पुढील प्रमाणे: ॲडव्होकेट लखनसिंह कटारे गोंदिया, कविता, कथा, अनुवादित साहित्य, निबंध लेखन, पोवारी, बोलीभाषा, समग्र साहित्य। आतापर्यंत 25 पुरस्कारांना त्यांना सन्मानित करण्यात आले। दुसरा पुरस्कार प्राध्यापक डॉक्टर प्रमोद गारोडे अमरावती, 35 ग्रंथ प्रकाशित, काव्य समीक्षा, संपादित ग्रंथ, कथा संग्रह, एकूण 52 पुरस्कारांना त्यांना आतापर्यंत सन्मानित करण्यात आले। पुरस्कार क्रमांक 3 प्राध्यापक आनंद मेंडसे बेळगाव, पत्रकार, साहित्यिक, वर्तमानपत्रातून लेखन, 12 पुस्तकं प्रकाशित, सहकार शिक्षण, बेळगाव येथे सामाजिक कार्य आणि आतापर्यंत त्यांना अनेक नामवंत पुरस्कारांना सन्मानित करण्यात आले। पुरस्कार क्रमांक 4 माननीय संग्राम गायकवाड सोलापूर, राजस्व सेवेमध्ये अधिकारी, आयकर आयुक्त, अनेक पुरस्कारांना सन्मानित आणि नुकत्याच प्रकाशित झालेल्या मन समजावन या कादंबरीला पुरस्कार देण्यात येतोय। पुरस्कार क्रमांक 5 ॲडव्होकेट सुजाता जाधव ठाणे, वकिली व्यवसाय, कविता, लेख, निबंध, अभिनय, अष्टपैलू व्यक्तिमत्व, अनेक पुरस्कारांना सन्मानित आणि समग्र साहित्य पुरस्कार। पुरस्कार क्रमांक 6 डॉक्टर ललित अधाणे, छत्रपती संभाजीनगर, संशोधन, 5 ग्रंथ प्रकाशित, आगामी 5 ग्रंथ आणि आतापर्यंत अनेक पुरस्कारांनाही त्यांना सन्मानित करण्यात आले। पुरस्कार क्रमांक 7 डॉक्टर संदीप सांगळे पुणे, 20 ग्रंथ प्रकाशित, पुणे विद्यापीठात कार्यरत, मराठी भाषा साहित्यांचे अभ्यासक, मराठी भाषेसंदर्भात केलेल्या कार्याला पुरस्कार। स.रा. मोरे ग्रंथालयातर्फे सुद्धा मनोरमा साहित्य सेवा पुरस्कार देण्यात येणार आहेत आणि तेही पुरस्कार पुढील प्रमाणे: पुरस्कार क्रमांक 8 सौभाग्यवती सुनेत्रा पंडित सोलापूर, सेवानिवृत्त शिक्षिका, मराठी भाषा प्रमाणच लेखनाची आवड, 5 पुस्तकं प्रकाशित, मराठी भाषा साहित्याची जाण। पुरस्कार क्रमांक 9 माननीय प्रताप सिंह चव्हाण बेळगाव, सेवानिवृत्त प्राचार्य, कथा संग्रह, वर्तमानपत्रातून लेखन, अनेक पुरस्कारांना सन्मानित, कथा ग्रंथासाठी पुरस्कारांना त्यांना आतापर्यंत सन्मानित करण्यात आले। पुरस्कार क्रमांक 10 सौभाग्यवती चित्रा क्षीरसागर गोवा, आतापर्यंत त्यांची 6 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत, अनेक पुरस्कारांनाही त्यांना सन्मानित करण्यात आले। संपादित साहित्यासाठी सुद्धा त्यांना पुरस्कारांना सन्मानित करण्यात येत आहे। यानंतर मनोरमा परिवाराच्या वतीनं विशेष सत्कारही याप्रसंगी करण्यात येणार आहेत। अशोक समेळ ठाणे, ते आभाळ भीष्माचं होतं ही अत्यंत उत्कृष्ट कादंबरी, उत्तम अभिनेता, अनेक ग्रंथ प्रकाशित, मराठी भाषा साहित्य संपदा, अनेक पुरस्कारांना सन्मानित, अनेक मालिकांमध्येही त्यांनी काम केले आणि समग्र साहित्य। विशेष सत्कार क्रमांक 2 सौ मधुरा वेलणकर साटम दादर, 28 व्यावसायिक चित्रपट, दूरदर्शनवर 28 मुलाखती, मराठी भाषेचा विशेष अभ्यास, तुमची मुलगी काय करते ही यशस्वी मालिका, मराठी भाषेतील समग्र साहित्यासाठी विशेष सत्कार। विशेष सत्कार क्रमांक 3 सौ अस्मिता गायकवाड सोलापूर, संपादिका अस्मिता विजन चॅनल, अनेक कविता संग्रह, अनेक पुरस्कारांना आजपर्यंत करण्यात आले, त्यांना सन्मानित, राजकारणात सक्रिय सहभाग आणि नुकताच त्यांना लोकमत सखी अचीव्हर्स इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात येतोय। डॉक्टर कविता मुरुमकर सोलापूर, बुर्ला महिला महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख आणि अनेक कविता संग्रह, कादंबरी प्रकाशित, अनेक पुरस्कारांना सन्मानित आणि मी सावित्री ज्योतिराव या कादंबरीचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये MA अभ्यासक्रमात समावेश झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात येत आहे। आणि ही महत्त्वपूर्ण माहिती मनोरमा साहित्य मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्रीकांतजी मोरे साहेब यांच्यासह अन्य मान्यवरांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। मनोरमा साहित्य मंडळी
आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर पश्चिम यांच्या संयुक्त विद्यमाने मनोरमा साहित्य पुरस्कार 2024 ची घोषणा आज सोलापूर येथे कोटणीस नगर येथील मनोरमा कॉन्फरन्स हॉलमध्ये पत्रकार परिषद करण्यात आली। या पत्रकार परिषदेसाठी मनोरमा साहित्य मंडळीचे आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर पश्चिम यांच्या वतीनं निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजशेखर शिंदे, डॉक्टर कविता मुरुमकर, त्याचप्रमाणे मनोरमा साहित्य मंडळीच्या कार्याध्यक्षा सभापती शोभा मोरे, संतोष सुरवसे, मनोरमा साहित्य मंडळी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर पश्चिमचे निमंत्रक पद्माकर कुलकर्णी आणि साहित्य मंडळी सर्व सभासद उपस्थित होते। सोलापूर जिल्ह्यातील सुरुवातीलाच मी सर्व पत्रकार बंधू भगिनींचे आभार मानतो की नेहमी पत्रकार परिषदेला आम्हाला सहकार्य केलं जातं, त्यांच्या ऋणात हा परिवार राहू इच्छितो। या वर्षीच्या 2024 साहित्य पुरस्कारामध्ये आपण मनोरमा बँक साहित्य पुरस्कार जे 4 व्यक्तींना प्रदान केलेले आहेत ते महाराष्ट्रातील थोर साहित्यिक, कथाकार, लेखक ज्यांनी समग्र साहित्यामध्ये आपलं मराठीसाठी योगदान दिलेलं आहे अशा व्यक्तींची आपण निवड केलेली आहे। प्रामुख्याने आपण जर उल्लेख केला तर ॲडव्होकेट लखनसिंग कटरेजी ज्यांनी सहकार क्षेत्रामध्ये 30 वर्षे सेवा केली, विदर्भ साहित्य मंडळ आहे त्याचे ते उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत, 25 पुरस्काराने सन्मानित आहेत, जवळजवळ 40 ते 50 विविध प्रकारचं लेखन त्यांनी केलेलं आहे। कथा असतील, कादंबऱ्या असतील, निबंध लेखन असतील आणि पोवाडी बोली भाषा ते गोंदिया येथील आहेत। तर त्यांच्या समग्र साहित्याचा आढावा घेऊन त्यांना मनोरमा साहित्य पुरस्कार दिलेला आहे। प्राध्यापक डॉक्टर प्रमोद गारोडे हे अमरावती येथे कार्यरत आहेत। मराठी भाषेवर प्रेम करणारा हा प्राध्यापक आणि त्यांनी मराठी भाषेमध्ये डॉक्टरेट मिळवलेली आहे, संशोधनपर लिखाण आहे, जवळपास 35 ग्रंथ प्रकाशित आहेत, कथा संग्रह अशी एकूण 52 पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत। प्राध्यापक आनंद मेंडसे बेळगाव येथून मराठी भाषेचं ते जवळपास 4 दशक काम करत आहेत, पत्रकार आहेत, स्तंभलेखन म्हणून सकाळ, पुढारी अनेक वर्तमानपत्रातून त्यांनी लिखाण केलेलं आहे। त्यांचं सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक लेखन आणि वर्तमानपत्रातून लिहिलेलं लिखाण जे आहे ते अतिशय गाजलेलं आहे आणि अशा या पत्रकार साहित्यिकाला मनोरमा साहित्य पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे। माननीय संग्राम गायकवाडजी हे 94 बॅचचे राजस्व विभागातील अधिकारी आहेत। संग्राम गायकवाड यांची अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत। यापूर्वीची कादंबरी त्यांची गाजली होती, परंतु आता चर्चेत असलेली कादंबरी मनसमजावर ही अनेक अर्थानं अतिशय वाचनीय आणि एक वेगळ्या धाटणीची मराठी भाषा त्यामधून आपण वाचायला मिळते। 3 पुरस्कार दिलेले आहेत, त्यामध्ये मुंबई येथून ॲडव्होकेट सुजाता जाधव यांना आपण सन्मानित केलेलं आहे। डॉक्टर ललित आदाने संभाजीनगर येथून आपण वकिली व्यवसाय करत असताना सुद्धा जाधव यांना मराठी भाषेबद्दल प्रेम निर्माण झालं म्हणून त्यांचा विशेष आपण सत्कार केलेला आहे। ललित आदाने यांचे 5 ग्रंथ प्रकाशित आहेत, आगामी 5 ग्रंथ त्यांचे येऊ घातलेले आहेत। त्याचप्रमाणे डॉक्टर संदीप सांगळे हे पुणे विद्यापीठामध्ये कार्यरत आहेत। मराठी भाषा साहित्यकाचे ते अभ्यासक आहेत। मराठी भाषा संदर्भात केलेल्या कार्याच्या एकूण समग्र त्यांचं जे मराठीचं प्रेम आहे त्याच्या अनुषंगानं आपण तो पुरस्कार दिलेला आहे। सोलापूरमधून अनेक वर्ष शिक्षक म्हणून पेशा स्वीकारून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या साहित्याची जाण असलेल्या सौ सुनेत्रा पंडित यांना आपण पुरस्कार दिलेला आहे। त्याचप्रमाणे बेळगावमधून कार्यरत रत्नागिरी येथे ते पुणे प्राचार्य म्हणून होते माननीय प्रतापसिंग चव्हाण हे मराठी भाषेमध्ये कथासंग्रह, इतर साहित्यिक लिखाण या अनुषंगाने त्यांना आपण पुरस्कार दिलेला आहे। गोव्यामधून सौ चित्रा क्षीरसागर यांच्या अनेक कविता संग्रह प्रकाशित आहेत, अनेक पुरस्काराने सन्मानित आहेत। संपादित साहित्यासाठी आपण हा विशेष पुरस्कार त्यांना दिलेला आहे आणि या सर्व
10 पुरस्कारांचं मनोरमा साहित्य पुरस्काराचं जे काम केलेलं आहे ते डॉक्टर राजशेखर शिंदे, कविता मुरुमकर, प्राध्यापक कुलकर्णी, त्याचप्रमाणे पद्माकर कुलकर्णी, आमच्या आमंत्रित संचालक, पुण्याच्या आमच्या मार्गदर्शिका सुनीता राजे, त्याचप्रमाणे पंढरपूर येथील मार्गदर्शक कल्याणराव शिंदे यांचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. मी अत्यंत महत्वाचा एक उल्लेख करू इच्छितो की 16 जो आहे तो 16 जून रोजी डॉक्टर फडकुले सभागृह इथं 5 वाजता कार्यक्रम सुरू होईल. कार्यक्रम अतिशय वेळेवर सुरू होईल. तर सुरुवातीला 2 आम्ही विशेष पुरस्कार मराठी भाषेवर प्रेम करणारे डॉक्टर समेळ यांना आम्ही जो दिलेला आहे त्यांची मुलाखत आहे. आणि डॉक्टर समेळ हे आज 80 वर्षे होऊन गेलेले असताना सुद्धा अनेक नाटकामध्ये साहित्य, कला, कादंबऱ्या, कविता सादरीकरण याच्यामध्ये त्यांनी कामं केलेली आहेत. जवळपास 85 मालिका, 85 नाटक इथं विविध प्रकारच्या भूमिकेमधून त्यांनी काम केलेलं आहे. तो सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय आमचे कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ याचे माननीय डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे. माननीय डॉक्टर प्रकाश महानवर यांचा मी अतिशय आभारी आहे. त्यांनी कमी वेळामध्ये हा कार्यक्रम स्वीकारला. ते बिझी होते. त्याचप्रमाणे सौ मधुरा वेलणकर साटम या चित्रपटसृष्टीचे कलाकार आहेत. मराठी भाषेवर त्यांनी MA केले. ते PhD सध्या करतायत नॉन व्हर्बल मराठीमध्ये. तर अशा यांचे सगळ्यांचे मुलाखती माननीय सुनीताराजे पवार या प्रमुख कार्यक्रम महाराष्ट्राचे पुणे हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या काही लोकांच्या हस्ते त्याचप्रमाणे सुरुवातीला प्रकट मुलाखत ही 5:15 ते 6 होईल आणि पुरस्कार कार्यक्रम हा 8:30 वाजेपर्यंत संपेल अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे. समस्त सोलापूरकरांना माझी विनंती आहे की या मनोरमा साहित्य पुरस्कार 2024 साठी आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन आम्हाला मदत करावी एवढंच या ठिकाणी मी आग्रहाची विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.